युनिटचं नाव आहे हॉटेल बिझनेस अकाउंटिंग. सुरुवातीला आपण त्याची माहिती बघू. हॉटेल बिझनेस अकाउंटिंग इज रिलेटेड टू द हॉटेल अँड रेस्टॉरंट. इट प्रोव्हाइडेड अ स्पेशल नॉलेज ऑफ स्किल बिझनेस ऑफ हॉटेल. इट इज द प्रोव्हाइडेड फूड्स अँड अकोमोडेशन. जे हॉटेल बिझनेस अकाउंटिंग आहे यामध्ये जे काही रेस्टॉरंट येतात, हॉटेल येतात आणि जे काही फूड सप्लाय करणाऱ्या हॉटेल्स आहे किंवा अकोमोडेशन प्रोव्हाइडेड करणाऱ्या हॉटेल्स आहे त्यांचं अकाउंटिंग या युनिटमध्ये आपल्याला दिलेलं आहे. सम बिग हॉटेल्स प्रोव्हाइडेड अदर फॅसिलिटी व लॉजिंग, बोर्डिंग अँड इटिंग. ह्या काय ज्या हॉटेलच्या बेसिक फॅसिलिटीज असतात याशिवायसुद्धा काही हॉटेल दुसऱ्या काही स्पेशल फॅसिलिटी देतात. लाईक्स अ रिक्रिएशन ऑफ एंटरटेनमेंट, स्विमिंग पूल्स, डान्सिंग फॅसिलिटीज. या काही मोठमोठ्या ज्या 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स असतात ह्या काय करतात तर या विविध सुविधा पुरवतात. त्यामध्ये काय काय आहे तर बघा, एंटरटेनमेंट, स्विमिंग, डान्सिंग फॅसिलिटीज. काही मोठ्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल आहे. एंटरटेनमेंटसाठी मोठमोठाले थिएटर्स किंवा फॅमिली थिएटर्स तयार केलेले आहे किंवा वेगवेगळे मल्टीप्लेक्स तिथं तयार केले आहे. ह्या फॅसिलिटी मोठाले हॉटेल्स प्रोव्हाइडेड करतात. इट इज डिपेंड ऑन द हेल्थ क्लब. काही हॉटेलमध्ये हेल्थ क्लब आहे. बेकरी, काही हॉटेलमध्ये ब्युटी पार्लर. साईज, नेचर्स ऑफ अ हॉटेल. हे जे काही सर्व फॅसिलिटीज आहे ह्या हॉटेलच्या साईजवर आणि त्यांच्या स्वरूपावर अवलंबून असतात. इट मे बी प्युअर व्हेज रेस्टॉरंट. काही हॉटेल हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट असतात, काही व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट्स. काही रेस्टॉरंट जे असतात ते बार्स अँड ड्रिंकिंग फॅसिलिटी प्रोव्हाइडेड असतात, ज्यामध्ये काही ड्रिंकिंग्स वाईन्स फॅसिलिटीसुद्धा प्रोव्हाइडेड हॉटेल्स असतात. काही हॉटेल्स गेम्स पुरवतात, म्हणजे खेळाचे ग्राउंड वगैरे हॉटेल्समध्ये असतात. त्या हॉटेलसुद्धा त्यांच्या नेचर अँड फॅसिलिटीवर अवलंबून असतात. हॉटेल कन्सिस्टेड डिफरंट टाईप्स ऑफ सर्व्हिसेस. भारतामध्ये जे काही हॉटेल्स आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस काय करतात आपल्याला प्रोव्हाइड करतात आणि त्यानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहे. लंच अँड डिनर्स अरेंजमेंट ऑफ बार ETC. या हॉटेल काय करतात लंच आणि डिनर त्याचबरोबर बार फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. अँड ह्या रेस्टॉरंट काही रिफ्रेशमेंटसुद्धा सर्वसामान्य ग्राहकांना पुरवतात. मग अशा हॉटेलमध्ये अकाउंटिंग कसं केलं जातं ते आपल्याला या युनिटमध्ये सिलेबसमध्ये ठेवलेलं आहे. जर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट व्यवसायाकडे वळाला तर त्या ठिकाणी फक्त कुकिंग हा एकच ट्रेड नसून तर त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंटिंग कशा प्रकारे लिहिलं जातं हे शिकण्यासाठी सुद्धा हा युनिट सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रिन्सिपल ऑफ हॉटेल बिझनेस अकाउंटिंग आपण अगोदर बघू. हॉटेल बिझनेस अकाउंटिंगचे काय काय प्रिन्सिपल्स आहे तर त्यातला प्रिन्सिपल आहे तर जवळजवळ सर्वच हॉटेलमधले प्रिन्सिपल जवळजवळ सारखेच आहे. इट इज रिक्वायर परचेस अँड सेल्स. या ज्या हॉटेल्स आहे हे काय करतात परचेस अँड सेल्स करतात आणि त्यानुसार त्यांचा बिझनेस काय करतात कंटिन्यू स्टार्ट करतात. डिफरन्स आयटम प्रोव्हाइडेड करतात. वेगवेगळे आयटम काय करतात आपल्याला प्रोव्हाइडेड करतात. बघा तर हॉटेल बिझनेस अकाउंटिंग इज द बेस्ट ऑप्शन ऑफ न्यू बिझनेस क्रिएशन. नवीन बिझनेस जर तुम्हाला तयार करायचा असेल ही सगळ्यात महत्त्वाचं एक बिझनेस अकाउंटिंग आपल्याला आहे. बघा हॉटेल अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग इन इंडस्ट्रियल कॉर्पोरेट अकाउंटिंग वेअर अ सेट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड यूज्ड इन हॉटेल accounting after creation of various departmental financial restaurant and we have prepare consolidated statement for the hotel. याचबरोबर ते काय करतात कन्सोलिडेटेड विविध स्टेटमेंटसुद्धा हॉटेलमध्ये काय करतात प्रोव्हाइडेड करतात. हॉटेल अकाउंट बिझनेस अकाउंटिंगमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जातं, त्याचबरोबर बॅलन्स शीट तयार केलं जातं. हे 2 अकाउंट तयार केले तरच तुम्हाला तुमचा प्रॉफिट काय आहे काढता येतो. बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहे या अकाउंटिंगमध्ये तर नंबर 1 वाईन्स, स्पिरिट, बियर, मिनरल, सिगारेट, सन्ड्री प्रोव्हिजन, कॉट ETC आर शो ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे जे काही सर्व मी तुम्हाला आता सांगितलं हे सर्व आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलेले असतात. लाईक ओपनिंग स्टॉक प्लस परचेस क्लोजिंग स्टॉक ऑफ ऑल ऑफ मटेरियल कंझ्युम अंडर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जेवढे खर्च आहे ते सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, जसं आपण फायनल अकाउंटमध्ये बघतो जेवढे एक्सपेन्सेस असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिले जातात. सेम यातही ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिलेलं आहे. नंबर 2 इफ एनी आयटम ओनली परचेस इज गिवन देन इफेक्ट ऑन डेबिट साईड ऑफ परचेस
बघा, जर एखादा ॲटम खरेदी केलेला असेल तर हॉटेल बिझनेस अकाउंटिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटिंगच्या डेबिट साईडला येतं. उदाहरणार्थ मीठ, फिश, पोल्ट्री. जर नॉनव्हेज हॉटेल असेल तर काही प्रकारे मांस असेल, मच्छी असेल आणि पोल्ट्री असेल तर हे सर्व कोणत्या साईटला असतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला असतं. नंबर 3, चार्जेस दिस टायटल इंडिकेटेड इन्कम ऑफ हॉटेल बिझनेस. जर काही हॉटेल बिझनेसला जर स्वतःचं इन्कम झालेलं असेल, इट इज द रेकॉर्डर ऑफ क्रेडिट साईट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सेल. जर असे आयटम असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला सेल्समध्ये दाखवलेले असतात. त्यानंतर नंबर 4, व्हिजिटर्स अकाउंट्स कॅशबुक डेबिट बॅलन्स. व्हिजिटर्स जे काही हॉटेलमध्ये भेट देतात इज गिवन, इट इज द रिलेटेड टू द डेटर्स असेट साईट ऑफ बॅलन्स शीट. जे काही व्हिजिटर आहे त्यांनी जे काही भेट दिली आहे त्यावेळी त्यांनी जी कॅश पे केलेली आहे ती तुमच्या बॅलन्स शीटच्या करंट असेटमध्ये दाखवली जातात. त्यानंतर नंबर 5, कॅशबुक इज द गिवन अंडर द हेड ऑफ सन्ड्री क्रेडिटर्स. कॅशबुक जे आहे जे सन्ड्री क्रेडिटरच्या हेडमध्ये दाखवलं जातं. नंबर 6, हॉटेल बिझनेस फायनल अकाउंट प्रिपेअर्ड बाय कंपनी. बोला. हॅलो. तिसरा, चौथा आणि पाचवा पॉईंट डबल सांगा. ओके डबल घेऊ. पुन्हा बघा नंबर 3, चार्जेस दिस टायटल इंडिकेटेड इन्कम ऑफ बिझनेस. हॉटेल बिझनेसचे जेवढे काही इन्कम आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला दाखवले जातात. बघा, एक्सपेन्सेस असेल तर डेबिट साईटला दाखवतात प्रॉफिट अँड लॉसच्या, आणि जर इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईटला दाखवतात क्रेडिट साईटला. जे नियम आपल्या फायनल अकाउंटमध्ये आहेत तेच नियम सेम हॉटेल बिझनेस अकाउंटिंगमध्ये आहे. नंबर 4, व्हिजिटर अकाउंट. आता हे नवीन आहे. व्हिजिटर म्हणजे जे काही भेट देतात हॉटेलला. व्हिजिटर्स अकाउंट इज ट्रीटेड ॲज लाईक डेटर्स ऑन असेट साईट. बघा, हे असेट साईटला दाखवतात व्हिजिटरची फीस, पण डेटर्समध्ये दाखवतात करंट अकाउंटमध्ये. म्हणजे सध्या ते बदलत असतं, त्याच्यामध्ये रेट हे बदलणार आहे. जो तो व्हिजिटर वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला कॅश पे करणार आहे. नंबर 5, बघा, कॅश बुक इज अंडर द हेड ऑफ सन्ड्री क्रेडिटर्स. यामध्ये जे कॅशबुक तयार केलं जातं ते कोणत्या हेडखाली तयार केलं जातं सन्ड्री क्रेडिटर्स. आणि सन्ड्री क्रेडिटर कुठं असतं तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईटला. बरोबर, लॅबिलिटी साईटला सन्ड्री क्रेडिटर्स असतं. त्यानंतर नंबर 6, हॉटेल बिझनेस फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड. हे आपण कसं तयार केलं किंवा कसं तयार करतो तर कंपनी फायनल अकाउंट 1956 जो कंपनी कायदा 1956 आहे त्या कायद्यानुसारच हे हॉटेल बिझनेस अकाउंटिंग तयार केलं जातं. आणि नंतरचा जो 2013चा नवीन दुरुस्त कायदा आहे कंपनी कायदा 2013 यानुसार सुद्धा फायनल अकाउंट आपण काय करतो तयार करत असतो. त्यानंतर नंबर 7, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. जे डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल किंवा काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल ते डायरेक्ट अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस बोथ आर डेबिटेड. दोन्ही प्रकारचे डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दोन्ही एक्सपेन्सेस कोणत्या साईटला डेबिट केले जातात तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला दोन्ही एक्सपेन्सेस डेबिट केले जातात. नंबर 8, क्लोजिंग स्टॉक इज गिवन ॲडजस्टमेंट. जर क्लोजिंग स्टॉक हा ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असेल, जसं देतात बघा फायनल अकाउंटमध्ये क्लोजिंग स्टॉक इज मार्केट व्हॅल्यू बुक व्हॅल्यू म्हणून दिलेलं असतं. क्लोजिंग स्टॉक इज गिवन बाय ॲडजस्टमेंट, इट इज द डेडिकेट टू द टोटल ओपनिंग स्टॉक. याच्यामध्ये तो कशामध्ये दाखवायचा टोटल ओपनिंग स्टॉकमध्ये, कारण यामध्ये ट्रेडिंग अकाउंट नाही. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे दोन्ही यामध्ये कंबाईन आहे. म्हणून कंबाईन असल्यामुळं हे तुम्हाला कशामध्ये दाखवावं लागेल तर ओपनिंग स्टॉकमध्ये. त्यानंतर परचेस ऑफ डेबिट साईट. जर काही परचेस केलं असेल तर ते डेबिट साईटला म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला, याचा अर्थ ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला कंबाईन आहे. प्रॉफिट अँड लॉसची डेबिट काय आणि क्रेडिटची डेबिट काय त्यामध्ये तुम्हाला काय दाखवलं लागतं एकत्रित दाखवलं लागतं. आणि नंबर 9, रिपेअर्स, रिन्युअल्स अँड डेप्रिशिएशन. जे काही एक्सपेन्सेस आहे रिपेअरचे असेल, रिन्युअलचं असेल किंवा डेप्रिशिएशनचे आहे, इट इज गिवन इन ट्रायल बॅलन्स. जर हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असेल तर सिंगल इफेक्ट ऑफ डेबिट साईट, तर त्याचा काय होतो सिंगल इफेक्ट होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. जर ट्रायल बॅलन्समध्ये कुठलेही एक्सपेन्सेस दिले असेल तर त्याचा एकच इफेक्ट. आतापर्यंत आपण फायनल अकाउंट बघितलं, जर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असेल तर त्याचा एकच इफेक्ट होतो. फक्त लॉस इन फायर असेल तर त्याचे मात्र 3 इफेक्ट होतात. मात्र ॲडजस्टमेंटमध्ये जे आयटम दिलेले असेल त्या प्रत्येकाचे किती इफेक्ट होतात 2 इफेक्ट होतात. मग एक असेटला असो किंवा दुसऱ्या लॅबिलिटीला असो 2 इफेक्ट करणं त्याचं कंपल्सरी आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय तर अकाउंटिंग हॉटेल अकाउंटिंगमध्ये तुम्हाला 2 अकाउंट तयार करायचे आहे. पहिलं जे अकाउंट तयार केलं जातं, आता दुसऱ्याला आपण अकाउंट म्हणू शकत नाही कारण ते फायनल बॅलन्स शीट आहे, ते स्टेटमेंट आहे. पण 2 तुम्हाला तयार करायचं आहे. पहिला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जे अकाउंट आहे ज्यामध्येच तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट कंबाईन असणार आहे. ट्रेडिंग कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याला म्हणतात. आणि त्यानंतर जे तयार करायचं आहे त्याला म्हणतात बॅलन्स शीट. अशा प्रकारे तुम्हाला 2 फॉर्मॅट तुम्हाला यामध्ये तयार करायचं आहे. आता फक्त आपण एक प्रॉब्लेम बघू
कारण प्रॉब्लेम सोडवणं हे बोर्डवरच आहे. आपण ऑनलाईनमध्ये प्रॉब्लेम तर सोडू शकत नाही, पण विद्यापीठाने सांगितलं की सप्टेंबरपासून वर्गामध्ये क्लास सुरू होणार आहे, 1 सप्टेंबरपासून. पण तोपर्यंत मधला जो काळ आहे, कारण आता सेकंड इयरचा निकाल लागला, फर्स्ट इयरचा निकाल लागला. जे मुलं फर्स्ट सेमिस्टरला क्लिअर होतात त्यांना सेकंड सेमिस्टरला क्लिअर केलेलं आहे. ज्यांचे फर्स्ट सेमिस्टरला विषय बॅक होते त्यांना एटीकेटीमध्ये टाकलं आहे. तोपर्यंत सिलेबसमध्ये बंद राहू नये म्हणून आपण कंटिन्यू हे लेक्चर स्टार्ट केलं आहे. मग क्लासमध्ये नंतर तर प्रॉब्लेम रिव्हिजनमध्ये आपण याची घेणारच आहोत. तोपर्यंत तुम्हाला फक्त माहिती असावी की आपला सिलेबस, म्हणजे तुम्ही शिक्षणापासून दूर राहू नये किंवा तुम्हाला वाटू नये की अजून कॉलेज सुरू झाले म्हणून आपण हे ऑनलाईन लेक्चर सुरू केले आहे. बघा, प्रॉब्लेम कसा प्रकारचा असेल, तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला असेल. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ पूजा हॉटेल, कारण हे अकाउंट कशाचं आहे, हॉटेलचं आहे, म्हणून तुम्हाला जेवढे काही एक्सपेन्सेस आणि काही लॉसेस किंवा जे काही खर्च दिले असेल ते खर्च किंवा इन्कम आहे हे कशाचे आहे, हॉटेलशी रिलेटेड आहे. बघा, पहिला प्रॉब्लेम फक्त ओव्हरऑल आपण बघू काय काय त्यामध्ये असतं. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स ऑफ पूजा हॉटेल ऑन 31 डिसेंबर 2018 इज प्रोव्हाइडेड टू यू. बघा, पूजा नावाचे हॉटेल आहे, तिचे काही एक्सपेन्सेस दिले आहे आणि त्याचं एक तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिली आहे. त्यावरून तुम्हाला काय तयार करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. बघा, ट्रायल बॅलन्स दिला आहे, पर्टिक्युलर दिलं आहे आणि अमाऊंट दिलेली आहे. हॉटेलमध्ये काय काय असतं हे तुम्हाला कळेल. बघा, कुठलाही बिझनेस असेल तर फर्स्ट आयटम असतो शेअर्स कॅपिटल. बघा, शेअर्स कॅपिटल दिलेलं असतं. त्यानंतर फ्रीहोल्ड प्रिमायसेस, काही असेट्स दिलेले असतात, असेट्सशिवाय कुठलाही हॉटेल अकाउंटिंग सुरू होत नाही. त्यानंतर फर्निचर्स, त्यानंतर ग्लासेस. बघा, ग्लासेस बरोबर, काही ठिकाणी काचेचे ग्लास असतात, काही ठिकाणी स्टीलचे असतात. दोन्ही प्रकारचे ग्लासेस तुम्हाला दिलेला आहे. लेनन हा एक कपडा आहे, तुम्हाला माहीत असेल लेननचा कपडा खूप महाग आहे, पण हॉटेल बिझनेस अकाउंटिंगमध्ये हॉटेलमध्ये जास्तीत जास्त हॉटेलमध्ये पडद्यासाठी हा कपडा वापरला जातो, लेनन कपडा, जो हा उष्णतेसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तो कपडा अतिशय साफ पण दिसतो. लेननचा कपडा असतो, ते दिलेलं असतं त्याचा रेट. त्यानंतर प्लेट्स, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स असतात, हे असेट आहे हॉटेलच्या. प्लेट्स असेल, लेनन असेल, हे जे काही कपडा वगैरे आहे हे हॉटेलचे असेट आहे. त्यानंतर रेट अँड टॅक्सेस, काही रेट आणि टॅक्सेस हॉटेल गव्हर्नमेंटला पे करतं, म्हणजे हे काय असेल, तुमचे प्रॉफिट अँड लॉसचे एक्सपेन्सेस असेल. सॅलरीज, जे काय हॉटेलमध्ये ऑफिस स्टाफ असेल किंवा हॉटेल स्टाफ असेल किंवा किचन स्टाफ असेल, या स्टाफसाठी जे पे केलं जातं त्याला सॅलरी म्हणतात. वेजेस, काही वेजेस असतात, डेली वेजेसवर काही कर्मचारी असतात, पाणी भरणार असतात, गार्डन साफसफाई करणार असतात, त्यांच्यासाठी जे वेजेस दिले आहे हे पण तुमचे एक्सपेन्सेस हॉटेल बिझनेस अकाउंटिंगच्या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात. कॅश ॲट बँक, हॉटेलचा काही बँक बॅलन्स असेल किंवा बँकेमध्ये काही अमाऊंट शिल्लक असेल तर त्याला कॅश ॲट बँक बॅलन्स दिलेला असतो. कॅश इन हँड, तुमच्या ड्रॉवरमध्ये किंवा तुमच्या हॉटेलच्या टेबलमध्ये जे काही पैसे कॅश स्वरूपात असेल त्याला कॅश ॲट बँक असं दिलं जातं. एवढे तुमचे एक्सपेन्सेस आणि तुमची असेट असते. त्यानंतर स्टॉक, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ओपनिंग स्टॉक. मग हॉटेलमध्ये कोणतं ओपनिंग स्टॉक असेल, बिझनेस असेल तर आपल्याला माहीत असतो परचेसेसचा त्यांचा ओपनिंग स्टॉक किंवा काही मागच्या वर्षाचा काही माल असतो तो सुद्धा त्यांचा या वर्षाचा ओपनिंग स्टॉक असतो. मग हॉटेलमध्ये कोणकोणता ओपनिंग स्टॉक असतो तर बघा, जर हॉटेल बार्स किंवा रेस्टॉरंट्स अटॅच असेल तर त्यांचा स्टॉक कोणकोणता असतो, वाईन्स, स्पिरिट्स, बियर्स, मिनरल वॉटर, सिगार अँड सिगारेट्स, प्रोविजन्स अँड स्टोअर्स. त्यानंतर कोळसा, बरोबर, बऱ्याचशा हॉटेलमध्ये गॅसऐवजी कोळसासुद्धा वापरला जातो, त्याच्या शेगड्या वगैरे त्यांच्याकडे असतात. हा झाला तुमचा ओपनिंग स्टॉक. मग हॉटेल परचेसेस काय करत असेल, कारण बिझनेस आहे, बिझनेससाठी स्टॉक ज्या स्वरूपाचा महत्त्वाचा आहे त्या स्वरूपाचा काही परचेसेस असतात, म्हणजे खरेदीसाठी सुद्धा माल असतो. तो माल बघा कोणकोणता, मीठ, मांस, फिश अँड पोल्ट्री, काही मासे किंवा पोल्ट्रीचं मीठ जमा करत असेल तर ते पण असतं. त्यानंतर वाईन्स, पुन्हा परचेसेसमध्ये काही माल आणलेला असतो, काही स्टॉक असतो, काही नवीन आणलेला असतो. वाईन्स लक्षात घ्या, हॉटेल बिझनेस अकाउंटिंगमध्ये हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. जर स्टॉक वाईन 1000 रुपये असेल, बघा ओपनिंग स्टॉकमध्ये वाईन किती असेल, 1000 रुपये, आणि परचेसेसमध्ये वाईन्स जर असेल 5000 रुपये, तर दोन्ही मिळून एकत्र इफेक्ट होतो. 1000 × 5000 = 6000. वाईन्स = 6000. वेगवेगळे इफेक्ट करण्याची गरज नसते. त्यानंतर स्पिरिट्स, बियर, मिनरल, म्हणजे जे सगळे वरले ओपनिंग स्टॉक आहे त्यामध्ये हे सर्व आयटम काय होईल, ॲड होईल, एकत्रित होईल आणि एकूण रक्कम कशामध्ये लिहिली जाईल, तुमच्या स्टॉकमध्ये किंवा एकूण मालामध्ये तुमची ती लिहिली जाईल. त्यानंतर बघा, सिगार अँड सिगरेट्स, लॉन्ड्री एक्सपेन्सेस, जे हॉटेलमधले बेलसीट वगैरे साफसफाईसाठी असतात त्यासाठी सुद्धा लॉन्ड्री एक्सपेन्सेस. कोल अँड गॅस एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिक लाईट एक्सपेन्सेस,
आणि अदर जनरल एक्सपेन्सेस, हे सर्व एक्सपेन्सेस तुम्हाला हॉटेल व्यवसायामध्ये करावे लागतात. मग हॉटेल व्यवसायामध्ये सेल्स काय असेल, आता आपण सेल्स बघू. सेल्स आहे वाईन सेल्स, स्पिरिट सेल्स. जसं परचेस केलं आहे त्याच वस्तू आपण सेल्स करणार, सरळ सरळ आहे. कुठलाही माल आपण जर खरेदी करत असो तर त्यावर प्रक्रिया करून परचेस करणार. म्हणजे काय, जर तुम्ही मीठ मांस खरेदी करत असेल तर त्यावर प्रक्रिया करून भाजी बनवून त्यापासून डिशेस तयार करून तुमचा हॉटेल बिझनेस व्यवसाय चालत असेल. त्यानंतर बियर्स, मिनरल, सिगारेट्स. त्यानंतर हे झाले तुमचे सेल्स, जे तुम्ही परचेस केलं ते सेल्स केलं. परचेस प्राईस आणि सेल्स प्राईजमध्ये नक्कीच फरक असणार आहे, कारण तो फरक नसेल तर तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे का, नाही. त्यानंतर चार्जेस कोणकोणते असतात हॉटेलला बघा. मेल चार्जेस, मेल्स म्हणजे जेवणाचा पैसा मिळतो. चार्जेस म्हणजे आपण आकारतो कस्टमरला. आपण स्वतः हॉटेल बिझनेस अकाउंटिंगचा पार्ट आहोत आणि आपल्याकडे कस्टमर येतात, मेल्स, आपण त्यांना जेवण देतो, त्याचे पैसे आपल्याला मिळतात. त्यानंतर रूम्स भाडं, जे रूम्स रेंट, रूम जे आपण त्यांना रेंटने देतो ते रूम रेंट. फायर इन बेडरूम, बरोबर, तो पण काही खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे. फायर इन बेडरूम, जर काही फायर झाला तर बेडरूममध्ये त्याच्यासाठी काही उपाययोजना करतो आपण सेफ्टीसाठी, त्याचा पण एक्सपेन्सेस आहे. वॉशिंग चार्जेस, हे सुद्धा चार्जेस आपण त्या कस्टमरला लावतो. जरी आपण बेलसीट त्याला देत असतो, रूमचं भाडं 1,000 रुपये असेल तर त्या 1,000 रुपयामध्ये हे सर्व चार्जेस काय असतात, इन्क्लूड असतात. त्यानंतर रिपेअर्स, रिन्युअल अँड डेप्रिशिएशन. तसा हॉटेल व्यवसाय आहे त्यामध्ये सुद्धा रिपेअर्स करावं लागतं, काही रिन्युअल बदलावं लागतं, किंवा काही वस्तू अशा आहे की ज्याचं डेप्रिशिएशन होतं, किंमत कमी होतं. अशा वस्तू कोणकोणत्या आहे, प्रेमायसेस, फर्निचर, ग्लासेस, लिनन, बरोबर, प्लेट्स, या सर्वांचे रेट काय आहे ऑटोमॅटिकली कमी जादा होत असतं, म्हणून यामध्ये डेप्रिशिएशन अवलंबून असतं किंवा डेप्रिशिएशन आकारलं जातं. त्याच्या किमती ऑटोमॅटिकली काय होतात, कमी होतात. आणि शेवटी असतं कॅशबुक. 2 कॅशबुक असतं, तुम्हाला अगोदरच सांगितलं. एक व्हिजिटर अकाउंट, जे आपल्याकडे भेट देतात त्यांचं अकाउंट तयार केलं जातं, तेही एक कॅशबुक असतं. आणि क्रेडिटर्स, जर काही लोकांनी आपल्याला आगाऊ ॲडव्हान्स पैसे जमा केले असतात. आता ऑनलाईन बिझनेस चालू असल्यामुळे हॉटेल व्यवसाय हा जास्तीत जास्त 70% तरी ऑनलाईनवरच चालतो. लोक अगोदरच रूमचे पैसे पे केलेले असतात, महिना 2-2 महिने अगोदरच रूम बुक्स असतात आणि त्यांनी त्या रूमच्या बदल्यामध्ये जे काही पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला पेड केलेले असतात. आणि मग केलेले पेड पैसे तुमच्याकडे ऑलरेडी असतात, याचा अर्थ ते तुमचे काय आहे, क्रेडिटर्स आहे. जर तो संबंधित व्यक्ती त्या बऱ्याचशा हॉटेलवर, जर तुम्ही मेक माय ट्रिप नावाची वेबसाईट बघितली असेल किंवा टिवागो नावाची वेबसाईट बघितली असेल तर त्याच्यामध्ये हॉटेल बुकिंग्स असते. आणि हॉटेल बुकिंग केल्यानंतर तुम्ही 1-2 महिने अगोदर हॉटेलचे पैसे काय करू शकता, पेड करू शकता. आणि पेड केलेला जो पैसा आहे, जर तो बरोबर जर तुम्ही पेड करून त्या दिवशी गेला तर ठीक, नाहीतर काही हॉटेल 100% रिफंड पण देतात. जर तुम्ही त्या तारखेला त्या हॉटेलमध्ये गेला नाही किंवा त्या ठिकाणी तुम्ही गेला नाही तर तुमचे पैसे काय केले जातात, रिटर्न केले जातात. म्हणून तोपर्यंत तरी ते पैसे काय आहे तुमचे, ती हॉटेल क्रेडिटर्स म्हणून जमा म्हणून तुमचे बाजूला ठेवते, ते पण आहे. मग याच्यावर काही ॲडजस्टमेंट पण असतात. उदाहरणार्थ क्लोजिंग स्टॉक, जसं ओपनिंग स्टॉक आहे. त्यानंतर परचेसेस आहे, सेम क्लोजिंग स्टॉक असतो, कारण क्लोजिंग स्टॉकशिवाय तुमचं बॅलन्स शीट कंप्लीट होऊ शकत नाही. मग क्लोजिंग स्टॉकमध्ये काय काय येतं, ज्याप्रमाणे ओपनिंग स्टॉक आहे त्याचप्रमाणे क्लोजिंग स्टॉक बघा. वाईन, स्पिरिट, बियर, मिनरल, सिगारेट, बरोबर, कोल आणि प्रोव्हिजन ऑफ स्टोअर. जेवढ्या वस्तू तुम्ही परचेस करता, याचा अर्थ 31 मार्चला, म्हणजे दररोज अकाउंट तयार करत असेल किंवा दर महिन्याला करत असेल किंवा दर वर्षाला करत असेल, वर्षाच्या शेवटी, तर तुम्हाला क्लोजिंग स्टॉक काढावा लागतो. म्हणून ओपनिंग स्टॉकमधलाच काही माल क्लोजिंग स्टॉक म्हणून शिल्लक असतो. आणि मग तुम्हाला शेवटी लास्टला तयार करायचा आहे प्रिपेअर फायनल अकाउंट ऑफ पूजा हॉटेल फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2019 वगैरे, जे काही दिलेलं असेल ते, त्यावरून तुम्हाला 2 अकाउंट तयार करायचे आहे. मग कोणतं अकाउंट तयार करायचं, तर पहिलं इन द बुक्स ऑफ पूजा हॉटेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पहिलं तयार करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि दुसरं तयार करायचं बॅलन्स शीट ऑफ पूजा हॉटेल, बरोबर. दोन्ही अकाउंट तुम्हाला 31 डिसेंबर 2018ला तयार करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला या हॉटेल बिझनेस अकाउंटिंगमध्ये अकाउंटिंग तयार करायचं असतं. मग हे अकाउंटिंग का तयार केलं जात असावं, तर तुम्ही जो बिझनेस चालवता त्या बिझनेसमध्ये प्रॉफिट होतो की लॉस होतो, किती प्रकारे प्रॉफिट कमावलं जातं, हे त्या मॅनेजरला किंवा मालकापर्यंत कळवण्यासाठी हॉटेल बिझनेस अकाउंटिंग आहे. काही हॉटेल पूर्ण जगामध्ये विखुरलेलं आहे, काही हॉटेल वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये आहे. मग सर्व ब्रँचेसची माहिती एकत्र करून मेन जी ब्रँच आहे ती ब्रँच काय करते, वर्षभरामध्ये त्या हॉटेल व्यवसायाला किती प्रॉफिट झाला हे काढण्यासाठी हे अकाउंटिंग वापरतात. तुम्हाला माहीत असेल कोविड-19च्या इफेक्टमुळं मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला आहे. ज्या 3 स्टार किंवा
खेड्यातल्या गल्लीबोळातल्या जरी हॉटेल व्यावसायिक असेल ते सर्व स्टॉप झालेलं आहे. लॉकडाऊनच्या कालामुळं हॉटेल व्यावसायिक सध्या हताबल झालेलं आहे, त्यांना बिझनेस चालवणं शक्य नाही. मग अशा वेळेस हॉटेल बिझनेस अकाउंटिंग जर असेल तर तुम्हाला किती प्रॉफिट आहे किती लॉस आहे हे तुम्हाला चेक करून बघता येतं.